नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटमध्ये आपल्याला नवीन लाईफ टाईम हाय आणि एक नवीन उच्चांकी पातळी 26,000 एक मॅजिकल फिगर लागताना बघायला मिळाली। 26,011चा नवीन लाईफ टाईम हाय निफ्टीनं आज टच केला। तसं दिवसभर आणि कालच्या सेशनमध्ये निफ्टीनं 26,000 टच करण्याचा प्रयत्न केला, पण काल सक्षम राहिला नाही आणि आजही क्लोजिंग सेशनपर्यंत पण दुपारी 2-2:30च्या आसपास मात्र एखादा स्पाईक 1 मिनिटासाठी निफ्टीनं 26,000च्या वरती दिला 26,011पर्यंत। तिथून इमिजिएट एक शार्प करेक्शन, शार्प डीप 25,900च्या आसपासपर्यंत आली आणि क्लोजिंगला ऑलमोस्ट त्याच्या जवळपास 25,940च्या आसपास बंद दिला, जवळपास 1 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये फक्त। बँक निफ्टीवर दबाव राहिला, पण बँक निफ्टीनं सुद्धा आज नवीन लाईफ टाईम आहे तर 54,250च्या आसपासचा टच केला आणि त्यानंतरनं बँक निफ्टीला सुद्धा आपल्याला काय झालं, करेक्शन बघायला मिळालं, प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं हायर लेवलवरून आणि बँक निफ्टीसुद्धा जो आहे तो क्लोजिंगला 54,250चा नवीन लाईफ टाईम हाय टच करून 53,900 बिलो 54,000 53,970च्या आसपास बंद दिला। पण ओव्हरऑल मार्केटचा मोमेंटम पॉझिटिव्ह आहे, तो कंटिन्यू आहे, इंटॅक्ट आहे, स्ट्रेंथ आहे मार्केटला। पण हायर लेवलला थोडं प्रॉफिट बुकिंगसुद्धा होताना बघायला मिळते, कारण बऱ्यापैकी स्टॉक्स जे आहेत ते वाढण्याची स्पेस कमी होत आहे आणि निफ्टीची सुद्धा जी स्पेस आहे, स्ट्रेंथ आहे ती थोडीशी कमी मंदावताना होताना बघायला मिळते। त्यामुळे थोडंसं एखादं पॉसिबल करेक्शन डीप बघायला मिळू शकते असं वाटतं, पण इमिजिएट बेसिसला त्याचे अजून कोणतेही साईन्स नाही आहेत। पण मला वाटतं मार्केटला थोडंसं हायर लेवलला टाईम टू टाईम प्रॉफिट बुक करत राहणं गरजेचं आहे। मार्केट थोडंसं एखादं डीप देऊ शकतं किंवा एखादं मे बी करेक्शनसुद्धा बघायला मिळू शकतं। नियर टर्ममध्ये इमिजिएट नाही म्हणता येईल, पण मला वाटतं येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये एखादा डीप पॉसिबल होऊ शकतो निफ्टीमध्ये। एवढ्या स्ट्रेंथ कंटिन्यू आल्यानंतर इलेक्शन रिझल्टमध्ये 21,200 निफ्टी आलेला, तिथून निफ्टीला ऑलमोस्ट 26,000 टच झाला आहे। हायर लेवलला मार्केट तुम्ही बघताय स्टॅग्नंट राहतं, हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग येतं, लोअर लेवलला बाईंगसुद्धा येतं, पण मला वाटतं थोडंसं जे आहे या लेवलला तर थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे असं मला वाटते। पण ओव्हरऑल अजून तरी मंदीचे साईन्स कोणत्याही प्रकारचे नाही आहेत, त्यामुळे उद्याच्या सेशनसाठी निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह बायसने काम करायचं आहे। 26,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, 26,000च्या वरती मेंटेन राहिला तर फर्दर अप मूव्ह येऊ शकते 26,150-200पर्यंत। 26,000च्या खाली मेंटेन राहिला तर 25,850 ते 900पर्यंत निफ्टी येऊ शकते। 25,850 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे उद्यासाठी निफ्टीमध्ये, त्यामुळे निफ्टी क्लिअर कट 25,850 स्ट्रॉंग सपोर्ट झोन, तिथं बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते। 26,000च्या वर मेंटेन राहिला तर फर्दर अपसाईड येऊ शकते मे बी 26,200पर्यंत। देअर इज स्काय इज द लिमिट निफ्टीसाठी। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 54,000च्या अभाव मेंटेन राहिला तर परत पुन्हा 54,200 ते 300पर्यंत जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण 54,000च्या खाली राहिला तर 53,700पर्यंत बँक निफ्टीमध्ये थोडीशी एखादी डीप येऊ शकते। उद्याच्या सेशनसाठी आहेत या लेवल्स फक्त। बँक निफ्टीमध्ये 54,000च्या वर 54,200 ते 300, बिलो 54,000 53,700पर्यंत बँक निफ्टी उद्याच्या सेशनसाठी निफ्टी आणि बँक निफ्टी या रेंजमध्ये ट्रेड करू शकता, त्यानुसार तुम्ही काम करू शकता फ्युचर ऑप्शन्समध्ये। आज NSEमध्ये काल FISने 1,000 करोडचं बाईंग केलं आहे, DISने 1,000 करोडचं बाईंग केलं आहे, FISने 400 करोडचं बाईंग केलं आहे। आजचा डेटा अजून अवेलेबल नाही, पण FIDIS अजूनही कंटिन्युअस बाईंग करत आहेत, FISचंही अधूनमधून बाईंग सेलिंग चालू आहे। पण मला वाटतं ओव्हरऑल मार्केटमध्ये पॉझिटिव्ह बायाचं आहे, पण थोडंसं हायर लेवलला आता हल्ली कॉशियस राहणं गरजेचं आहे असं वाटतंय। आज NSEमध्ये 1,168 शेअर्स पडले, त्या बाजूला निफ्टीमध्ये 1,300 शेअर्स पडलेत। NSEमध्ये सुद्धा वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या समान आहे, 25 वाढलेत शेअर्स, त्याच बाजूला 25 शेअर्स पडलेत। यांना इंडेक्समध्ये सुद्धा सेक्टर इंडिसेसमध्ये सुद्धा फार काय मोमेंटम नाही, पण आज मेटल सेक्टरला जोरदार तेजी झाली, किंवा मेटल सेक्टरच्या जोरावरच निफ्टीनं 26,000 टच केला। 3%ची तेजी जवळपास मेटल सेक्टरला झाली, त्यापाठोपाठ IT, ऑटो आणि ऑइल अँड गॅसमध्ये तेजी बघायला मिळाली। बँक्स आणि FMCGमध्ये मायनर प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाले। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर ग्लोबल मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत। युरोप जे आहे ते अर्धा ते 1% पॉझिटिव्ह आहेत, युरोपमध्ये चांगली तेजी आहे। डाव फ्युचर्स 80 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहेत। US मार्केट गेले 2 दिवस थोडं फ्लॅट क्लोज होतं आहे। US मार्केटचं पॉझिटिव्ह राहिलं तर आपण एक स्टार्ट पॉझिटिव्ह घेऊ शकतो, पण मला वाटतं थोडंसं मार्केटला अप अँड डाऊन स्विंग्स बघायला मिळू शकतील, कारण उद्या आणि परवा दिवशी मंथली एक्सपायरी गुरुवार आहे, स्टॉक फ्युचर्सची एक्सपायरी आहे, त्यामुळे थोडंसं मला वाटतं उद्या परवा हे 2 दिवस मार्केटला व्हॉलॅटिलिटी वाढू शकते। चॉपीनेस मार्केटचा उद्या आणि परवाच्या सेशनमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते, म्हणजे वर खाली व्हॉलॅटिलिटी थोडीशी एक्सपायरीमुळे उद्या आणि परवा निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते। त्यामुळे मगाशी ज्या लेवल सांगितल्या त्या अकॉर्डिंग तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये काम करू शकता। बघूया मार्केट उद्या कशा पद्धतीचं वेव्ह होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।